माधवा, अरे तुझे डोळे ठीक नाहीत, मग कशाच बरे आलास इथे? पुन्हा काही झाले म्हणजे? तुझे ताट तुझ्या खोलीतच पाठवले असते. मी फक्त रमेश येण्याचा निरोप धाडला होता आबापाशी. नाही माई, आता बरेच बरे आहे. लेपांचा माराच सुरू आहे आणि नुसते बसून बसून कंटाळलो होतो म्हणून खाली आलो. बरे नव्हते त्यामुळे नीट बोलता नाही आले. तिकडे सारे ठीक आहे ना माई? आणि ताई काकू का नाही आल्या? ताईंच्या आईची जरा तब्येत खालावली आहे. ताईंना भेटण्याचा ध्यास घेतला होता त्यांच्या आईने. शंकर भाऊ आले होते घरी, त्यांच्या बरोबरच गेल्यात ताई. असे? पण मग तुम्ही त्यांच्यासोबत? हो हो, ताईंना काहीही न सांगता मी शंकर भाऊंजवळ पुरेसे पैसे दिले आणि त्यांना बजावले आहे. काहीही मदत लागली तरी लगेच बाळंभटजींना तार धाडा. खात्री होतीच आम्हाला. सासूबाई, तुमच्या इथे सारे ठीक आहे ना? आपणची तब्येत दुपारी सारेच अचानक घडले त्यामुळे नीट विचारपूस नाही करता आली. थांबा, काही विचारू नका, पुसू नका. रमा, इकडे ये. अगं इकडे सांगितलं ना. रमा, हे काय? गप्प बस. आले होते आसूयेने. माझ्या लेकीची जागा कोणी घेतली ते बघतेच. पण जावई बापू, परमेश्वरास स्मरून सांगते, माझ्या मुलीपेक्षा काकणभर सरसच आहे हो ही. तिच्या रूपानं केवळ तुम्हाला चांगली पत्नी मिळाली असं नव्हे, तर माझ्या लेकीच्या जाण्याने अहोरात्र जळणाऱ्या माझ्या हृदयावर शीतल फुंकरच घातली हो हिने. माझी लेक गेली, तिची जागा नाही घेऊ शकत कोणी. पण देवानी मला ही दुसरी लेकच दिली बरे. सुखी हो पोरी, सुखी हो आणि साऱ्यांना सुखी कर. करशीलच, साऱ्यांना सुखी करशील. जावई बापू, तुम्ही का थांबलात? सुरू करा ना. होय आबा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. जागे आहात आपण? होय. मला वाटले निजलात.
म्हणून मी आवाज न करता अगदी. तुमचीच वाट पाहत होतो. का? आज जीवताना जे काही घडले त्याने मन अगदी उच्चंबळून आले आहे. पहिल्या रमांबरोबर आमचा विवाह झाला तेव्हापासून ते आजपर्यंत सारा जीवनपटच डोळ्यांसमोरून गेला. रमाबाई, स्त्री असो किंवा पुरुष, दोघेही एकमेकां वाचून अपूर्णच. दोघांनाही उत्तम जोड मिळणे फार फार महत्वाचे असते. अचूक जोड मिळाली तरच त्यांचे आयुष्य अर्थपूर्ण होते. तुमच्या रूपाने तशी जोड आम्हास मिळाली आहे. तुम्ही बुद्धिमान तर आहातच, परंतु भावनेस महत्व देणारेही आहात. आज सासूबाईंनी दिलेले प्रशस्तीपत्र हा त्याचाच पुरावा आहे. खरेच फार दुर्मिळ असते असे प्रशस्तीपत्र. एखाद्यासच मिळते. तुम्ही आम्हास तर जिंकलेले आहेच, पण आज साऱ्यांनाच जिंकले. समाज तुमचा अभिमान तर वाटतोच आहे, पण त्याहीपेक्षा अधिक अरे आई, तुम्ही? नमस्कार करते. कुणाची ग माझी बाई ती. सौभाग्यवती भव, सुखाचा संसार करो बाळा. अगं तूच कल्पना नाही, तू केवढं मोठं सौख्य दिलेस मला. केवळ एखाद्या आईला समजेल ते. एक लेक गमावलेल्या आईस पुन्हा एकदा लेकीच्या मायेची ऊब दिलीस. माझी सखू ही माहेरपणाला येई तेव्हा अशीच तुळशीच्या प्रदक्षिणा झाल्या की आधी येऊन मला नमस्कार करेल. पावलं पावली तिची आठवण येते हो, आणि तुला पाहून मन भरून जाते. परमेश्वरा, तुझी लीला आगाध आहे. कोणत्या जन्मीच्या गाठी म्हणायच्या या, तूच जाणे. चल मुली, देवपूजा करूया. चल. बरे झाले आलात. काही कल्पना मनात घोळत होत्या. हा, ते ऐकावयास आम्ही उत्सुक आहोतच, पण तत्पूर्वी परिचय करून देतो. हे श्रीयुत केतकर. नमस्कार. आणि हे श्रीयुत वाड. नमस्कार. चेहरे परिचित वाटतात. आपल्या प्रार्थना समाजाचे सारे कामकाज हेच पाहत असतात. अरे वा, उत्तम आहे. आज ही मंडळी आपल्या चर्चेत सहभागी होणार असेल तर उत्तमच आहे, कारण मनातील कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नियोजनाची जाण असलेली मंडळी सोबत असणे अत्यावश्यक असते. आपल्या कार्यात आम्हाला सहभागी होता येणार आहे या कल्पनेने आनंदच झालाय. अगदी बरोबर. बरे, नक्की काय घोळते आहे आपल्या मनात? नाशकात एक मध्यवर्ती वाचनालय सुरू करावे आणि टाउन हॉल ही गावातील साऱ्या मंडळींची एकत्र जमण्याची जागा ठरवली
म्हणजे समाज परिवर्तनाचे वळण लागण्याची संधीही प्राप्त होते. येस येस इंडीड. हसा हसा तुम्ही हसा. इथं आमची काही बी चूक नसताना वरडा खावा लागला आम्हाला. हे बाळम भटजी मलाच राग भरले ना. बघा हसू नका हो, हसू नका. ते समजे रागावते. पण पांडू दादा खूप मऊ झाली हो. मऊ झाली मग. मीच ठेवलेला ना वाटेत लोट. तुम्ही ठेवला होता लोड. अरे मला माहितीये सगुणा वहिनी घाबरतात. आता बघा त्यांनी बरोबर त्याच्यावर पाय दिला आणि घाबरून लागल्या ना बरं पळाल्या त्या पळाल्या. पलटा पलटा त्यांचा पाय पडला तुझ्या पायावर. खरंच 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 अजून पाय दुखतोय बाबा. उभं राहत नाही मला. आणि तू आपली घोंगडी गुंडाळून उभा राहिलास त्या अजूनच घाबरल्या ना. नुसती पळा पळ घाबरा घाबरी. नको नको त्यांना बघून मी पण घाबरलो बाबा. पांडू दादा काय काय सगुणा वहिनीला तर वाटलेच असणार की तो पिंपळावरचा मुंजा चाला की काय. पण खरे सांग काय तुला पण तसे वाटले ना. खरे खरे मी घाबरत नाही म्हणजे बिंजाला. आणि बर का बाबा मला दिवसेंदिवस तुम्ही लय वाजतात होत चाललाय बर का. याला घाबरव त्याला घाबर. अरे अजूनही तुमच्या हसणे खिदणे चालूच. बाबा काय हे. अरे जरा जबाबदारीने समंजसपणाने वाग. अरे परवा तुझे कौतुक केले तू हिशोबास अभ्यासात लक्ष घालतोस म्हणून. ते सारे फुकटच गेले म्हणायचे. अरे माधव इथे नाही म्हणून जरा कळत्याप्रमाणे वाग. जरा जबाबदारीने वाग. आणि पांडवा तू जी जी अरे या घरचा गडी आहेस ना. वय वय मग जरा जबाबदारी काय समजते की नाही. आपले भान आणि मान मर्यादा लक्षात ठेव. जी कामाला लाग. ए बाबा अभ्यासात लक्ष घाला जरा. कोण करते कुणाला वरडा खावा लागतोय काय रे देवा. आता काय कसं करायचं कसं मागावं माणसाने काय बी कळना. काय आता माणसाने जबाबदारीने वागावे म्हणजे त्याने काय हसूच नाही. बाबा मालक मी तुमच्या पाया पडतो. असले कसले बी प्रश्न मला विचारू नका. चारी बाजूनी मी ओरडा खातोय आणि इकडनं ओरडा खायचा आणि तिकडनं तुमचा तो मुंजा. माझी परवाट लागते नको. अरे पांडू दादा हे भूत भीत मुंजा विंजा काही नसतं रे. ते तुम्ही मला सांगू नका. मुंजा असतो हे बी सांगू नका नसतो हे बी सांगू नका. मला माझी कामं करू द्यात. आधीच त्या सगुणा वहिनींनी पायावर पाय दिला. लंगड चालू लागतंय आता काय करू. गळ्यात गळे घालावयास लागल्यात दोघी जणी. मला वाटले होते यशोदा अक्का चांगल्याच फैलावर घेतील रमेश. पण यांना तर मायेचा पाझरच फुटलाय. ते काही नाही माई. दादाला चांगले खडसावायलाच हवे. राजा राणीचा संसार मांडून बसला इथे आणि तिकडे पुण्यात आम्ही राबतोय. आणि इथे या राणी साहेब सुखाने संसार करतायत. तिकडचा वाडा आम्ही जपणार आम्ही सांभाळणार आणि ही शेवटी तिकडे येऊन मालकीण म्हणून मिरवणार. ते काही नाही माई. आपण ना यायलाच नको होते इथे. मी तर अजिबातच यायला नको होते. आपण लवकर जाऊया पुण्याला परत. तुझा राग नेमका कोणावर आहे दुर्गे. रमेच्या सवाष्ण सुखावर का आपल्या बोडक्या दुःखावर. बरं का वहिनीबाई. 2 पोती भाज्या 10 टोपली गुलाब आणि टोपलीवर सुपाऱ्या परत जरी पाठवून दिल्या ती. बरे हा. पण गड्यांना सांगितले ना भाज्यांचा बटवडा नीट व्हायला हवा. होय होय सांगितलंय तर. आणि बरं का वहिनीबाई या येळेला गुलाब बघा कशी टपोरी आली ती. आणि हो सखा काका गुलाब पाकळ्या खुडून सुपारीत मिसळून उन्हात ठेवायला सांगा मलमल बांधून. आपण नेहमी ठेवतो ना तशा. होय स्वतःसाठी ही गुलाबातली सुपारी सारखी तयार ठेवावी लागते. फार आवडते ना
चटकन संपते. रमे अगो, ही एवढी भाजी कशासाठी आणली आहे? आणि आणि एवढी गुलाब सुपारीसाठी? पैसा खेळतोय ना हातात. वडीलधाऱ्या बायका नाहीत हिशेब विचारायला. चाललीये उधळपट्टी. अव दुर्गा का इकत नाही आणली भाजी आणि गुलाब, आपल्या स्वतःच्या बागेतली तर आहेत. स्वतःच्या बागेतली? हो माई, यांच्या आधी इथे जे सब्जज होते ना भिडे साहेब, त्यांची फार सुंदर बाग होती. त्यांना ती योग्य माणसास विकावयाची होती. आणि इकडे बागेची किती हौस आहे माहितीये ना तुम्हाला. भाऊसाहेबांना देखील फार आवड होती बागेची. तेव्हा स्वतः त्यांना म्हणाले आम्हीच घेतो बाग. हो, छान फुलती बाग आहे अगदी. भरपूर भाज्या आणि गुलाब तर विचारूच नका असे. अरे आमच्या वहिनीबाई पाठाचा अभ्यास संपला का निघतात पायी पायी बागकडं. चांगला फेरफटका मारतात बागत, तवर हळूहळू उजाडत. मग ताजी ताजी भाजी आणि गुलाब घेऊन येतात. येताना चालण्याचा व्यायाम बी होतोय. उत्तम, अगदी बरे करतेस हो रमे. नाही म्हणजे तसे सखा काका असतात सोबतीला. आणि हो, पहाटे पहाटे अगदी छान अभंग आळवीत असतात. बरे का माई, यांचे निरूपण मात्र अगदी खासच असते हो. एक म्हणून दाखवू का? एक म्हणून दावतोच तू आता. नको 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 नको. घबरे रताळ्या. नाही नाही, म्हणजे मी काय म्हणते, आपण नंतर कधीतरी ठेवू ना तुमच्या निरूपणाचा कार्यक्रम. असं म्हणताय? हो म्हणजे. पण नक्की ना? अहो म्हणजे काय, पाहुणं मंडळी आली आहेत, त्यांच्या बी कानावर देवाचं नाव पडल नाही का? हो. आणि बरे का माई, बागेत भाज्या आणि फुले अगदी भरपूर निघतात. तेव्हा घरच्या पुरती थोडीशी ठेवतो आणि बाकीची सारी गड्या हाती बाजारात विकावयास पाठवतो. काय? आणि त्यातून जी मिळकत होते ना, ती बागेच्याच नावे तारीखवार जमा करतो. बागेच्या निगराणीचा सारा खर्च त्यातूनच भागतो मग. अगो बाई, विहीणबाई, माधवरावांचे आणि रानड्यांचे भाग्य थोर हो. खर्चातून बचत आणि बचतीतून खर्च करणारी गुणाची सून लाभली हो तुम्हाला. अगदी खरे म्हणताय हो यशोदाक्का. लग्न होऊन आली तेव्हा पानाआडच्या कळीसारखी होती, पण आता सारे काही स्वतःहून करते आहे तेव्हा सारखे असे वाटते माझी रमा ह्या गुलाबाप्रमाणेच फुलली आता. माही, आज 18 जानेवारी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे अर्थात माधवरावांची आज जयंती. माधवरावांनी रमाबाईंना शिक्षित करण्याचा ध्यास घेतला आणि त्याचंच फलस्वरूप म्हणजे रमाबाई सामाजिक कार्यात आल्या. माधवरावांच्या जयंतीनिमित्त या थोर व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या अजोड कार्याला विनम्र अभिवादन.